नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे ते मी तुम्हाला माहिती देणार आहे एका न्यू फंड ऑफरबद्दल. SBIने त्यांचा एक नवीन फंड ऑफर म्हणजे नवीन NFO लॉन्च केलेला आहे. त्याबद्दल आपण माहिती देणार आहे. बऱ्याच जणांकडून मागणी होत होती की हा नक्की NFO काय आहे, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, करायला हवी का, सगळ्या गोष्टी आज आपण बघून घेऊया. व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला आता जे सबस्क्राईब करून ठेवा. म्युच्युअल फंड बद्दल सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट, तेही मराठीमधनं भेटेल. सो SBIने जे आहे ते SBIने त्यांचा एक नवीन NFO आणलेला आहे, ज्याचं नाव आहे SBI इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटीज फंड. लक्षात घ्या, आपण काय आपल्या चॅनलवरती सगळेच NFO डिस्कस नाही करत, जे की थोडेसे वेगळे असतात. जसं की लास्ट टाइम आपण डिफेन्सचा NFO डिस्कस केलेला, तसं आता आपण हा इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटी फंड, हा NFO नक्की काय आहे ते डिस्कस करूया. जसं की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे, एखादा स्टॉक जर मार्केटमध्ये नवीन लिस्ट होत असेल, तर तो स्टॉक कसा लिस्ट होतो? IPOच्या मार्फत, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग मार्फत. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या मार्केटमध्ये एखादा नवीन म्युच्युअल फंड जर मार्केटमध्ये लिस्टेड होणार असेल, तर त्याचा नवीन NFO आणला जातो, म्हणजे काय, न्यू फंड ऑफर. ओके. आता हा न्यू फंड ऑफर जो आहे ना, ऑलरेडी सुरू आहे. जवळपास ह्याची एंड डेट जी असणार आहे ती 12 ऑगस्टला. म्हणजे तुम्हाला जर हे NFOला अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही 12 ऑगस्टपर्यंतच अप्लाय करू शकता. म्हणजे एक 3 ते 4 दिवस आता राहिलेले आहेत फक्त तुम्हाला अप्लाय करायला. आणि त्यानंतर ह्या NFOची जी तुम्हाला अलॉटमेंट भेटणार आहे ती भेटणार आहे 20 ऑगस्टला. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये हे 20 ऑगस्टपासून शो व्हायला सुरुवात होईल. जवळपास 29 जुलैपासूनच ह्याची सुरुवात झाली आहे. 12 ऑगस्टला तुम्ही ह्याला अप्लाय करायचं थांबवू शकता, म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत अप्लाय करू शकता. 20 ऑगस्टला तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जर तुम्ही अप्लाय केलेला असेल, तर हा NFO तुम्हाला दिला जाईल. ओके. आता NFO बद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयाच, पण ही थोडीशी बेसिक माहिती होती, डेट्स होत्या. ह्या NFO मध्ये जे आहे ना, आपण आपल्या डायरेक्टली ॲप्लिकेशनवरती जावा. या NFO मध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर मिनिमम तुमची SIP अमाऊंट 500 असली पाहिजे. आणि तुम्हाला जर ह्या NFO मध्ये लमसम करायची असेल, तर तुम्ही मिनिमम ₹5,000 इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके. मग तुम्हाला ह्या NFO मध्ये SIP सुरू करायची, तुम्ही 500 पासून करू शकता. लमसम आता तुम्हाला करायची असेल, तर मिनिमम ₹5,000 लमसम तुम्हाला ह्याच्यामध्ये केली पाहिजे. त्याआधी आपण जाणून घेऊया, समजून घेऊया हा फंड काय. NFO मध्ये तुम्हाला माहिती आहे, सर्व NFO मध्ये NAV जी असते ती तुम्हाला ₹10 भेटते. NFO ला जे तुम्ही अप्लाय करता, NAV ही तुम्हाला ₹10 प्रमाणे, ₹10 दिली जाते. ही झाली त्याची काही बेसिक माहिती, डेट्स वगैरे, तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते वगैरे. तुमचं जर ऑलरेडी म्युच्युअल फंडचं अकाउंट आपल्याकडे असेल, तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरनं तिथे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला आपल्या अंडर म्युच्युअल फंड अकाउंट इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता फ्री अकाउंट ओपनिंगसाठी. आता आपण थोडीशी ह्याची माहिती घेऊया, की हा फंड नेमका काय आहे, कशाप्रकारे परफॉर्म करणार. तर लक्षात घ्या, हा जो फंड आहे ना, हा SBIच्या AMCने, म्हणजे SBIच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने लॉन्च केलेला फंड आहे. आणि SBI ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या ऑलरेडी 60 स्कीम मार्केटमध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की किती लोकांकडे SBIचे म्युच्युअल फंड्स आहेत. मग कोणतेही म्युच्युअल फंड्स असतील, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, कॉन्ट्रा फंड, व्हॅल्यू फंड, कोणतेही फंड्स असतील, तुम्ही मला कमेंट करून सांगा किती लोकांकडे SBIचे म्युच्युअल फंड्स आहेत. आणि टोटल त्यांचा सध्याचा AUM जवळपास 10 लाख करोड इतका आहे. AUM म्हणजे काय, की SBI ह्या AMC कडे सध्या टोटल 10 लाख करोड रुपये मॅनेज करण्यासाठी आहेत. असं नाही की ही कंपनी नवीन आहे, ही AMC नवीन आहे, ह्यांच्याकडे काही पैसा नाही ऑलरेडी मॅनेज करायला. 10 लाख करोड ही खूप मोठी अमाऊंट होते एका AMC साठी. तेवढी ती लोक मॅनेज करतात SBI ऑलरेडी. आणि ही त्यांची नवीन स्कीम आहे त्यांचा नवीन म्युच्युअल फंड आहे. एक्सपिरियन्स तर भरपूर आहे, अनुभव तर भरपूर आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा, म्युच्युअल फंड चालवण्याचा. त्यानंतर आता आपण हे फंडमध्ये नेमकं काय असणार आहे ते बघूया. तुम्ही ही सर्व माहिती SBI म्युच्युअल फंडच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा घेऊ शकता, जी मी तुमच्यासाठी ओपन केली आहे. की ह्या फंडमध्ये नेमकं काय असणार आहे. लक्षात घ्या, ह्या फंडच्या नावामध्येच तुम्हाला समजतं इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटी, म्हणजे इनोव्हेशन. सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये, इंडियामध्ये इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटी कोणत्या सेक्टरमध्ये आहेत, अशा सेक्टरमध्ये हा फंड इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे तुमचा व्ह्यू जर लॉंग टर्मचा असेल, तरच तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. बरोबर. इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटीचे तुम्हाला रिझल्ट्स कधी भेटणार आहेत? आज नाही भेटणार, उद्या नाही भेटणार, एका महिन्यात नाही भेटणार, 6 महिन्यात नाही भेटणार. तुम्ही जर तुमचा व्ह्यू लॉंग टर्मचा असेल, लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंगवरती तुम्ही जर फोकस करत असाल, तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. कारण की ह्याचे रिझल्ट्स यायला टाइम लागू शकतो. मग आता इनोव्हेशन म्हणजे काय, किंवा इनोव्हेटिव्ह सेक्टर्स म्हणजे काय? जसं की ह्यांनी फॉर एक्झाम्पल्स दिले आहेत, की आम्ही कशात इन्व्हेस्ट करणार आहे हे त्यांनी सांगितलंय. ऑटोमोबाईल्स.
मग ऑटोमोबाईल्समध्ये काय काय इनोव्हेशन्स होत आहे सध्या, जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्स कारचं इनोव्हेशन चालू आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कारचं इनोव्हेशन चालू आहे, त्यानंतर हायब्रिड व्हेकल्सचं इनोव्हेशन चालू आहे. सो ह्या सेक्टरमध्ये अशा प्रकारे ती लोक इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतात किंवा करणार आहेत. एनर्जी सेक्टरमध्ये काय इनोव्हेशन चाललंय, तर हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज, ग्रीड इंटिग्रेशन ह्यासारख्या सेक्टरमध्ये तिथे इनोव्हेशन चाललंय. मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये काय काय इनोव्हेशन चाललंय, जसं की OTT प्लॅटफॉर्म आलेत. पूर्वी आपण सगळ्या गोष्टी टीव्ही चॅनलला बघायचो. आजकाल आपण आय पी एल सुद्धा मोबाईलवर बघतो, क्रिकेट सुद्धा मोबाईलवर बघतो. का? OTT प्लॅटफॉर्म आलेत, डिजिटल कॉन्टेंट लोक कन्झ्युम करतायत. तुम्ही आपला आता व्हिडिओ बघता, तो सुद्धा एक डिजिटल कॉन्टेंटच आहे. ॲड्स चालू आहेत, म्युझिक स्ट्रीमिंग चालू आहे. हे इनोव्हेशन मीडिया इंडस्ट्रीमध्ये होतं. त्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये काय काय इनोव्हेशन्स होत आहेत, तर जसं की रोबोटिक्स आलेले आहेत, ड्रोन्स आलेले आहेत, 3D प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे. सो अशा इनोव्हेटिव्ह सेक्टर्सच्या कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ओके. ह्यांचा जो बेंचमार्क आहे तो आहे निफ्टी 500. तुम्ही त्याची सविस्तर माहिती घेतलं तर ह्याचा बेंचमार्क जो आहे इथे बघा, निफ्टी 500. म्हणजे निफ्टी 500 मध्ये ज्या 500 कंपन्या आहेत, इन शॉर्ट त्या 500 कंपन्या हा एक त्यांनी बेंचमार्क म्हणून घेतलेला आहे. सो ह्या 500 कंपन्यांमधल्या ज्या कंपन्या अशा इनोव्हेटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज त्यांना वाटतील त्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार. सो तुम्हाला एक स्कोप भेटतोय 500 कंपन्यांचा, आणि तो त्यांचा बेंचमार्क सुद्धा आहे ह्या म्युच्युअल फंडचा. खाली येऊया इंडस्ट्रीजपर्यंत आलो, त्यानंतर इथे बघा फायनान्शियल सर्व्हिस, ह्यामध्ये पण इनोव्हेशन्स होतात. काय काय इनोव्हेशन्स होतात, UPI, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपण क्रिप्टोकरन्सीज वगैरे ऐकतो. पेमेंट ॲग्रिगेटर्स आलेले आहेत, मल्टिपल पेमेंट ॲग्रिगेटर्स आता आलेले आहेत. सो हे फायनान्शियल सेक्टरमध्ये इनोव्हेशन होत आहे. कन्झप्शन सेक्टरमध्ये काय इनोव्हेशन होत आहे, तर लोक आता मोबाईलवरनं ऑर्डर्स करतात. भाज्या वगैरे सुद्धा, फ्रुट्स वगैरे सुद्धा मोबाईलवरनं ऑर्डर करतात. जसं की क्विक कॉमर्स आले, 10 मिनिटात डिलिव्हरी होते. त्यानंतर इथे ऑगमेंटेड रियालिटी आलेली आहे. त्यानंतर इथे ओमनी चॅनल इंटिग्रेशन, म्हणजे मल्टिपल चॅनल तुम्हाला इथे इंटिग्रेशन, नवीन नवीन टेक्नॉलॉजी झालेले आहेत. त्यानंतर टेक सेक्टरमध्ये तर भरपूर इनोव्हेशन चाललं आहे, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, डेटा सेंटर्स आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे. सो प्रत्येक सेक्टरमध्ये ज्या ज्या इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत त्यावरती ह्यांचा फोकस आहे, त्या कंपन्यांवरती ह्यांचा फोकस आहे. आणि लास्ट हेल्थ केअरमध्ये काय इनोव्हेशन चालले आहेत, तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आता घर बसल्या तुमचे मेडिकलचे जे काय औषधं असतील ते ऑर्डर करू शकता, तुमच्या घरापर्यंत ती पोहोचवली जातात. फार्मसी चालू आहे, बायोटेक्नॉलॉजी चालू आहे, मेडटेक चालू आहे. सो प्रत्येक सेक्टरमध्ये जे काही इनोव्हेशन्स चालू आहेत, आणि त्या इनोव्हेशन्समध्ये ज्या कंपन्या अग्रस्थानी आहेत किंवा ज्या कंपन्या त्यावर फोकस करत आहेत, त्या कंपन्यांमध्ये हा म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करणार आहे. म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी वॉर्निंग दिलेली आहे, की जर तुमचा व्ह्यू चांगला लॉंग टर्मचा असेल, मोठा व्ह्यू असेल, तुम्हाला टाइम द्यायचा असेल, ह्या टेक्नॉलॉजी टेस्ट व्हायला टाइम द्यायचा असेल, ह्या टेक्नॉलॉजीवरती तुमचा आताच ट्रस्ट असेल, आणि तुम्हाला जर रिझल्ट जनरेट करायला टाइम द्यायचा असेल, तर तुम्ही लॉंग टर्मसाठी ह्या म्युच्युअल फंडमध्ये SIP करू शकता किंवा लमसम करू शकता. SIP तुमची ₹500 सुरू होईल. लमसम तुम्हाला मिनिमम ₹5000 लमसम करावी लागेल. मॅक्सिमम तुम्ही कितीही करू शकता. सो अशा प्रकारे हा NFO जो आहे तो तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये अवेलेबल आहे. परत एकदा सांगतो, तुमचं म्युच्युअल फंड अकाउंट आपल्याकडे असेल, सिम्पली जावा, SBI इनोव्हेटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज फंड टाईप करा तुमच्या ॲपमध्ये. तुम्हाला ही पहिला ऑप्शन दिसेल, फंड ग्रोथ ऑप्शन दिसेल. त्या ग्रोथ ऑप्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. लक्षात घ्या, हा फंड तुम्ही आता अप्लाय केलात की 20 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला येणार आहे. 20 ऑगस्टला तुम्हाला सध्या वेळ द्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, हा फंड लॉन्च झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आरामात ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण तुम्हाला आत्ताच ह्याचा फायदा घ्यायचा असेल NFO मध्ये, तर तुमच्यासाठी ही संधी फक्त 12 ऑगस्टपर्यंत आहे. पुढचे 3 ते 4 दिवस तुम्ही ह्याचा फायदा घ्या. ह्या स्कीममध्ये काय काय असणार, होप्सो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या SBI म्युच्युअल फंडच्या वेबसाईटला जाऊन किंवा गुगल करून SBI इनोव्हेटिव्ह फंड, तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन येईल. सो हे जे काही सेक्टर्स आहेत, ह्यामध्ये काही अपॉर्च्युनिटी आहेत, यामध्ये त्यांचा फोकस आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. निफ्टी 500 हा त्यांचा बेंचमार्क आहे, सो त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. SBIचं नाव मोठं आहे, 10 लाख करोडचा ते मॅनेज करतात. ऑलरेडी 60 स्कीम त्यांच्यात, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. ओके. सो तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, तुम्ही अप्लाय करू शकता हे NFO साठी. सिंपल प्रोसेस असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अजून अशा कोणत्या NFO बद्दल, कोणत्या कन्सेप्टबद्दल, कोणत्या थिअरीबद्दल माहिती हवी असेल म्युच्युअल फंडच्या, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट फार इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडत असतील, काही व्हॅल्यू तुम्हाला भेटत असेल, नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मल्टिपल व्हिडिओ चॅनलवरती आपल्या ऑलरेडी अवेलेबल आहेत. ओके. व्हिडिओ लाईक आणि कमेंट नक्की करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद.